जगमगती दुनियेचा रंग निराळा, त्यांच्या गॉसिपवर आमच्या कॅमेराचा डोळा, आरशा समोर ते मुखवटेधारी, आणि आमची ही गोष्ट खरी लई भारी. ए भारी भारी लय मी चांगल्या भारी, स्क्रिप्टची वाट बघतोय. भारी भारी लय भारी, भारी भारी लय भारी, भारी भारी लय भारी. जवळपास 3 वर्षानंतर आपल्यापर्यंत पोहोचलेला असतू हा सिनेमा. मी बोलते कालच्या शुक्रवारी रिलीज झालेल्या सुमित्रा भावे आणि सचिन सुक्तनकर दिग्दर्शित उत्तम कलाकृतीविषयी, अस्तू विषयी. यदा वै विजानाति अथ सत्यम वदति ना विजानन सत्यम वदति. अस्तूची टीम 9X झकासच्या स्टुडिओत आली होती. तेव्हा आम्ही याच्या दिग्दर्शिका तसेच लेखिका सुमित्रा भावे यांना विचारलं, ही मूळ कॉन्सेप्ट सुचली कशी. मला नाही सुचलं, मूळ आमच्या निर्मात्यांना सुचलेलं होतं. आणि शिलाराव या आमच्या एक निर्मात्या, दुसरे निर्माते डॉक्टर मोहन आगाशे आहेत, दोघं निर्माते आहेत. तर शिलाराव या आगाशांच्याकडे गेल्या की या विषयावर आम्हाला फिल्म करण्याची इच्छा आहे, स्मृतिभ्रंश या विषयावर. आणि मग आगाशे असं म्हणाले की आपण यांच्याकडे जाऊ, कारण आम्ही तोपर्यंत केलेल्या फिल्म्स त्यांना माहीत होत्या, त्यांनी बघितलेल्या होत्या. बाय द वे, तुमच्या दोघांच्या असोसिएशनला किती वर्ष झाली असतील? 30 वर्ष दोघं एकत्र दिग्दर्शन करतो आहोत. आणि त्यामुळे सुमित्राताईंचं स्क्रिप्ट आणि आमचं दोघांचं दिग्दर्शन अशा पद्धतीनेच आम्ही काम करत राहतो. सगळ्यात म्हणजे एक दिग्दर्शक म्हणून मला त्यातलं आश्चर्य वाटवणारी गोष्ट अशी होती की त्या सगळा अल्झायमरचा विषय जेव्हा समोर आला तेव्हा खरंच आपल्यासारख्या कुठल्याही माणसाला जसं एक रिॲक्शन होते ना, की तो आजार इतका त्रासदायक आहे की स्मृतिभ्रंश झालेल्या माणसाची काळजी घेणाऱ्या माणसांना येणारा तणाव ही काही सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळे खरंच काय कथानक सुमित्राताई लिहितील असं मलाच नव्हतं, आमच्या सगळ्या टीमला सुद्धा एक उत्सुकता होती. अस्तु अस्तु. अळब्याडो ननकंदा हाल मारी बರ್ತೇನೋ हाल मारी बರ್ತೇನೋ काल गडगा तरतेनो. आणि जेव्हा तिला ती गोष्ट सुचली तर त्याच्यामध्ये त्यातले एक जे प्रमुख भूमिका आहे डॉक्टर आगाशांनी जी केली आहे ते आप्पा डॉक्टर चक्रपाणी शास्त्री हे संस्कृतचे पंडित, आणि अचानक ते एका हत्तीच्या मागे जातात अशी गोष्ट त्याच्यामध्ये आली. तर आमच्या निर्मात्यांनी असं वाटलं की ह्यांना विषय नीट कळला की नाही असं म्हणून, कारण एकदम हत्ती कुठून आला. आणि मग असं लक्षात आलं की ती गोष्ट वेगवेगळी वळणं घेत घेत फिरत गेली. तर त्यामुळे ते सगळं उभं करणं हा खूप आनंदाचा भाग होता. म्हणजे त्यातला हत्तीचा जो भाग होता तो तर आम्हाला सगळ्यांनाच नवा होता, कारण या सगळ्या कलावंतांना हत्तीबरोबर काम करणं, त्या हत्तीसकट पुण्यातल्या गजबजलेल्या रस्त्यांवर शूटिंग करणं हे सगळंच खूप आव्हानात्मक होतं आम्हाला. खरंच म्हणजे ही खूप मोठी रिस्क होती. पण असे अनेक प्रसंग असतील जे शूटच्या वेळेतील आहेत आणि कायम लक्षात राहणारे आहेत. एखादा खास किस्सा? अमृता सुभाष त्या हत्तीणीला आंघोळ घालते असा सीन होता. तर माहुताने आम्हाला सांगितलेलं होतं की ही गोष्ट फार धोक्याची आहे, पाण्यात गेल्यानंतर तिला जर ते आवडलं नाही तर ती चिडेल एकदम, तर त्याची काळजी घेतली गेली पाहिजे म्हणून. तर अमृताने आणि आमचं माहुताचं काम ज्यांनी केले नचिकेत पूर्णपात्रे ह्यांनी, त्या दोघांनी त्या हत्तीणीशी इतकी सुंदर दोस्ती केली की अमृता त्या हत्तीणीच्या सोंडेला मिठी मारते, तिच्यावर चित्र काढते, तिने संपूर्ण तिचं अंग घासून आंघोळ घातलेली आहे आणि ती प्रेमाने तिच्याकडं बघत हत्तीणीने सगळं करून घेतलं. किंवा नंतरच्या एका सीनमध्ये ती झोपली आहे हत्तीण, आणि तिच्या पोटावर डोकं ठेवून स्वतः आगाशे झोपलेले आहेत आणि त्या माहुताची छोटी मुलगी, असे ते तिघही एकत्र एकमेकाच्या ह्याच्यावर डोकं ठेवून असे झोपलेले आहेत. तर हा प्रसंग करताना सुद्धा माहुताने आम्हाला सांगितलं होतं की दिवसा हत्तीणीला असं झोपवणार नाही, ती नाही झोपली तर काय करायचं. तर हत्तीणीला मी सांगितलं आणि मी तिच्याशी असं बोलत असे की लक्ष्मीबाई आज आपल्याला हे करायचं बरं का, तर ती असे डोळे करून ऐकून घ्यायची. तर तिला झोपवलं, ती झोपली आणि मग तिला ते अवघडल्यासारखं होत होतं. त्यामुळे मध्ये मध्ये ती उठायला लागली की आगाशे तिला हळूच सांगायचं इतक्यात नाही, अजून व्हायचंय, झोपून राहा, की ती परत मान टेकून झोपायची. क्या बात है. ऍक्ट्रेस हत्तीण असं म्हणावं लागेल तिला. किंवा ह्या टीमचा चित्रपट बनवण्यामागचा एक चांगला हेतू लक्षात आला असेल तिच्या.
आणि आता यातील मुख्य कलाकारांकडे वळूयात. डॉक्टर मोहन आगाशे आणि इरावती हर्षे. इरावतीचा हा पहिलाच मराठी सिनेमा आणि त्यासाठी तिला मिळाले चक्क 8 अवॉर्ड्स. किती एक्साइटिंग होतं हे सगळं, तिच्याकडूनच जाणून घेऊयात. खूप एक्सायटिंग आहे आणि ऑफकोर्स मला आनंद आहे खूप ह्या गोष्टीबद्दल की ही माझी पहिली मराठी फिल्म आहे आणि त्याचं एवढं कौतुक झालं. पण त्याच्याहीपेक्षा मोठा आनंद ही फिल्म करण्यात मला मिळाला. आणि मी सुनीलजी आणि सुमित्राजींची सदैव ऋणी राहीन हा रोल मला ऑफर केल्याबद्दल. आणि इट्स अ व्हेरी स्पेशल फिल्म फॉर मी. डॉक्टर, तुम्ही या सिनेमाचे सहनिर्माते सुद्धा आहात, त्यामुळे काय सांगाल, इतका उशीर कसा काय झाला हा सिनेमा थिएटरमध्ये येण्यासाठी? कुंडली असते ना, हां, प्रत्येकजण ती कुंडली घेऊन येतं. तर कोणी कुंडली घेऊन येतात की सिनेमा तयार झाल्यावर 6 महिने आधीपासूनच 5000 स्क्रीन्स हे रेडीच असतात त्यांच्यासाठी. आणि काही लोकांना 10 स्क्रीन मिळायला पंचायत होते. माउथ पब्लिसिटीवर चालणाऱ्या काही गोष्टी आहेत आणि काही पेपर पब्लिसिटीवर चालणारे आहेत. दोन्ही ज्याच्याकडे असतं ते फारच छान, एकच ज्याच्याकडे असेल त्याची पंचायत होते फार. तर आम्हाला इच्छा होती की इतर सिनेमांकडे झाल्यावर तो लगेच लागावा. पण आता सिनेमा करण्यात पैसे घालवायचे का ते त्याच्यात काटकसर करून तो कमी दर्जाचा करायचा आणि हे बांधणं गणित जरा अवघड असतं. बाय द वे इरावती, डॉक्टर मोहन आगाशे यांच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा? डॉक्टर आगाशे समोर आहेत हे ऑब्व्हियसली ऑन अन इंटेलेक्च्युअल लेवल आय अंडरस्टूड की मी एका अत्यंत गुणी आणि अत्यंत अनुभवी ॲक्टरच्या समोर उभी राहणार आहे. पण त्या व्यतिरिक्त मला असं कधी त्यांनी जाणवून दिलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आप्पाच होते. आप्पा आप्पा आणि आप्पा. ते 20 दिवस आय हॅव सीन हिम. त्यांचा तो झब्बा आणि लेंगा आणि ते स्वेटर आणि ते सोफ्यावर किंवा झोपाळ्यावर आणि आम्ही मावशींच्या घरी शूट केल्यामुळे ते सगळं घरगुती वातावरण होतं. सो कॉन्स्टंटली वी वर रिलेटिंग टू इच अदर ॲज द कॅरेक्टर्स. आणि आता शेवटचा प्रश्न. मोहन काका, या सिनेमाला बरेच अवॉर्ड्स मिळाले, पण इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर काही खास लक्षात राहणारी पावती मिळाली आहे का? सुमित्रा काय, ही काय, मी काय, अवॉर्डचा विचार आमच्या डोक्यात पण नव्हता सिनेमा करताना. आणि तो असता तर सिनेमा चांगला झाला असता असं मला वाटत नाही. बरोबर. त्यामुळे ठीक आहे, पावती कुठे असते? सॅन्डिएगोची युनिव्हर्सिटी मी जेव्हा फिल्म दाखवली आणि तिथे अमेरिकन लोक आले, अल्झायमरचे केअर गिव्हर्स आले आणि त्यांनी पाठवलेल्या मेल्सचं बघशील तर, किंवा त्रिवेंद्रम बंगलोरमध्ये सिनेमा बघितल्यानंतर 100-150 लोकांची मावशीने भेटली की हे तुम्ही केलं म्हणून आम्हाला कळलं की कदाचित आमच्या वडिलांना मामांना हे असं असेल, नाही तर आम्हाला कळलं नसतं. ही सगळ्यात मोठी पावती आहे. आणि जसं काका म्हणतात त्यालाच जोडून मी असं सांगेन की इफीच्या नंतरचं जे स्क्रीनिंग होतं तेव्हा अशा एक जवळजवळ 15-20 बायका एकत्र आल्या आणि फक्त माझा हात पकडून नुसत्या रडल्या. मलाही तेवढंच रडू येत होतं आणि त्यांनाही तेवढंच रडू येत होतं. आणि फायनली एका बाईनी धाडस करून ती म्हणाली की ह्या फिल्ममधली मी इरा आहे आणि आज मला कळलं की मी काय नसले पाहिजे. आणि एवढंच बोलून त्या गेल्या. आणि प्रत्येक शोच्या वेळेस ही जी पावती आहे आणि ह्या पद्धतीचं जे सीपिंग इन ऑफ द एक्सपिरियन्स, दॅट इज व्हॉट सिनेमा इज. क्या बात है. सो यातून एकच गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायला हवी की शक्य तितक्या लवकर हा सिनेमा पाहायला हवा, कारण असे सिनेमे आपल्या थिएटरमध्ये जास्त काळ राहत नाहीत. अँड लय भारी फ्रेंड्स, लास्ट अँड द बेस्ट न्यूज तुमच्या सोबत आम्ही शेअर करणार आहोत. ती म्हणजे नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये आपल्या झकासवरील झकास मेकिंग ऑफ या शोला बेस्ट नॉन फिक्शनचं अवॉर्ड मिळालंय. या निमित्तानं आम्ही भेटलो ह्याचे आयोजक मुकेश कान्हेरे आणि शोचे डिरेक्टर गणेश सागडे यांना. चित्रपट महर्षी दादासाहेबांच्या स्मरणार्थ आम्ही गेल्या 8 वर्ष एक मोठा फिल्म फेस्टिवल करत आहोत. त्याचा हेतू असा आहे की या सिनेमा इंडस्ट्रीने एकत्र जमावं आणि फादर ऑफ इंडियन सिनेमाला वंदन करावं. असाच एक छोट्या खाणे सुरू केलेला 8 वर्षापूर्वी केलेला हा फेस्टिवल आज भव्य स्वरूपात झालेला असून त्याचीच आवृत्ती वाढत तसा दादासाहेब फाळकेने नाशिकहून हा सिनेमा मुंबईला आणला आणि बॉलिवूड उभं राहिलं आणि बॉलिवूडनंतर मग वाढत इंडस्ट्री खूप वाढली. त्या धर्तीवरती आम्ही त्यांच्या सन्मानात होणारा
गोल्डन कॅमेरा अवॉर्ड हा प्रथमच आम्ही मुंबईला येऊन त्याचा अवॉर्ड वितरण करत आहोत. खूप छान वाटतंय. खूप आनंद झाला आहे. थँक्स टू निखिल खजिनदार, शलाका माझी प्रोड्युसर, रोहन राणे. बेसिकली कन्सेप्ट चॅनलचंच होतं, पण खूप छान पद्धतीने त्यांनी वर्क केलं आणि खूप विश्वास माझ्यावरती टाकला. झकास मेकिंग ऑफ हा जो 9X झकासचा शो आहे, ज्या शोसाठी आम्हाला हे अवॉर्ड मिळालं आहे. खूप आनंद होता हे अवॉर्ड घेताना. हा पुरस्कार पण फार महत्त्वाचा आहे, कारण अशा पद्धतीच्या शोजसाठी कुठले पुरस्कार कधी मिळत नाहीत. लय भारी एक्सप्रेस. सई आणि प्रियाचा वजनदार नोव्हेंबरमध्ये होणार रिलीज. स्वप्नील जोशी असणार कोण होईल मराठी करोडपती या शोचा होस्ट. भरत जाधव घेऊन येत आहेत नवीन नाट्यकृती मास्टर ब्लास्टर. अस्तू नंतर सुमित्रा भावे आणि सुनील सुकटणकर घेऊन येत आहेत कासव हा सिनेमा. भारी भारी लय भारी, भारी भारी लय भारी. मनोरंजनाने भरपूर असा हा लय भारी प्रवास आज इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात लय भारी गॉसिप सह. टाटा बाय बाय, सी यू. भारी भारी लय भारी. 9X झकास, आई शपथ.